ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हॅलो. करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. मकर कुंडले तळपती श्रवणी, कौस्तुभ मणि विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. कंठी कौस्तुभ मणि विराजित, कंठी कौस्तुभ मणि विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. तू कमळ माझा ह्याचे सर्व सुख, ह्याचे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने राम, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कासे पितांबर. पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. हरी विठोबा रखुमार, विठोबा रखुमार,
जय भोपाल जय जय भोपाल जय 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 भोपाल रघुमाई जय 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 भोपाल जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल परमा तो हा माधवा बरमा सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृतांची जो बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा म्हणून आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखांचे बाप रखुमा देवीवरा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा हे बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा हो तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हो अकल्प आयुष्य भावेत
आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कोळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी का ही संत मंडळी सुखी असो माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनी संत मंडळी सुखी आसो अंकाराचा बा अहंकाराचा वारा हाळ अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकासी अंकाराचा बारा न लागो राजा माझी या विष्णुदासा भाविकासी नावा म्हणे तया सावे कल्याण नावा म्हणे नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग 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 ज्या मुखी निदान ज्या मुखी निदान राम ज्या मुखी निदान पांडुरंग 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 म्हणून ज्या मुखी निदान नाम म्हणतया सावे कल्याण जमुखी निदान पांडुरंग जमुखी निदान पांडुरंग जमुखी निदान पांडुरंग जामुखी निदान जामुखी निदान पांडुरंग पांडुरंग जामुखी कल्पनेची बाधा न हो
कोणी काळी ही संत मंडळी सुखी आ रे ना अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा माझी या सकळ हरीच्या दासा माझी या सकला हरीच्या दासा कल्पनेची पादान हो कवने काळी कल्पनेची बादान हो कवने काळी माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कोणी काळी कल्पनेची बाधा नव कोणी काळी ही संत मंडळी सुखी आसो रे नाम संत मंडळी संत मंडळी सुखी आसो हरे संत मंडळी ना रे नाम ही संत मंडळी रे ना ही ना रे हरी संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी ही संत मंडळी सुखी
मुखी असो कल्पनेची बाधा न हो कोण काळी कल्पनेची बाधा न हो कोण काळी न हो कोण काळी विठाला 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 हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला 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 व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करो प्रथम नमन करो भगवान पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्यश आवाज दे रे मला आवाज कमी नको करू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरिदत् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म जनार्दन मूर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर मस्तार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा हो मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संता संतांच्या विठ्ठल ठाला विठ्ठला 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 विठ्ठला
पूज्यद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवात्मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी तरी अवधाने कळजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का कोणी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग तरी पावसी व्यंग निज धाम माझे आत्मरूप श्री गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येता वर्णानामार्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अकल्प आयुष्य मी काय म्हणतो आता हे बघा एक तर कीर्तन अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्रातप्रसंगी भक्तवत्सल मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एवं संत मंतानी महान भगवत भक्तांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली महाराष्ट्राची मायमाता या मातीच्या कुशीमध्ये जे पूर्वजांनी संस्कार लावून दिले ते वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती या न्यायाप्रमाणे आज आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय तुम्हा सर्वांचे लाडके नेते राजकीय सामाजिक शैक्षणिक वर्गामध्ये अनंत काळ ज्यांचं तप झालेलं आहे आणि आज त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी या समाजकार्यात समर्पित केल्यानंतर आज त्या कार्याचा गौरव म्हणून तुम्ही सर्व त्यांचा सत्कार करण्यासाठी इथं आलेला आहात त्याला दुग्ध शर्करा योग म्हणजे आज आमचे हरिभक्तपरायण माननीय गणपतराव शंकरराव पाटील नवले साहेब गणपत नानांचं आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76 मध्ये ते पदार्पण करत आहेत म्हणजे त्यांचा आज रौप्य महोत्सव सोहळा आहे सुवर्ण महोत्सव सोहळा आहे सर्व सोहळे आहेत रौप्य महोत्सव घ्या सुवर्ण महोत्सव घ्या चांदी महोत्सव घ्या फक्त एक लक्षात घ्या आज ते 75 वर्षामध्ये टकाटक आहेत इथं आल्यानंतर मला एक आनंद वाटला ध्यानात ठेवा त्यांच्यापेक्षा वयोवृद्ध आहे का काय मला माहिती नाही पण आज ज्यांचा
तुम्ही सन्मान करणार आहात वयाच्या 75 नुसार तुम्ही रौप्य महोत्सव किंवा स्वर्ण महोत्सव त्यांचा साजरा करतायत, अमृत महोत्सव साजरा करताय. अरे अमृत महोत्सव काय रौप्य मी सांगतोय काय ते ऐका. आलं लक्षात. फक्त त्यांची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर ही सर्व संस्काराची देवाणघेवाण आहे. त्यांच्यापेक्षा वयोवृद्ध मगाशी का आले तर एवढे 75 वर्षाचे नाना त्यांच्या पायाजवळ लवलेत. ही आपली संस्कृती आपल्याला शिकवते, ध्यानात ठेवा. आणि या संस्कृतीला आज ही लोक आहेत तोपर्यंत ही संस्कृती टिकलेली आहे. पण इथून पुढचे राजकीय क्षेत्रातले लोक असू द्या, सामाजिक क्षेत्रातले असू द्या, नाहीतर शैक्षणिक क्षेत्रातले असू द्या, यांच्याकडे ही संस्कृती तुम्हाला इथून पुढे कधीच पाहायला मिळणार नाही. कारण कलियुगाचा प्रवास जरा जास्त झालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज नानांचा अमृत महोत्सव सोहळा आहे. नानांच्या या प्रवासामध्ये ज्या मातेनं त्यांना सहकार्य केलं, त्यांच्या अर्धांगिनी धर्मपत्नी आमच्या चंद्रभागा मावशी गणपतराव पाटील नवले. तसं जर पाहिलं तर आज निस्ता गणपत नानांचा सत्कार करू नका, त्या चंद्रभागा मावशी सुद्धा सत्कार करा. नानांचा एवढा प्रवास फक्त एक सांगतो, घरामध्ये घराला वैभव कवर आहे. तुमच्या घरात स्त्री आहे तोपर्यंत वैभव आहे. घरातली स्त्री गेल्यानंतर येत ना महाराज तुमचा किती अब्जावधीचा बंगला असू द्या, तो तुम्हाला खायला उठल्याशिवाय राहत नाही. नुसतं घर बांधणं वेगळं आणि त्या घरात सौख्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर संस्कारशील नारी त्या घरात असणं आवश्यक आहेत. आणि आज नवले परिवाराला एवढा सुगंध आला, नानांचा प्रवास एवढा गोड झाला. त्या पाठीमागे त्यांच्या मातोश्री तुळसा मावशी, त्यांचे वडील शंकर बाबा, त्यांचे आजोबा सदू बाबा यांचे तर कृपा आशीर्वाद आहेच, मी नाही म्हणत नाही. सदू बाबांचे कृपा आशीर्वाद आहे, शंकर बाबांचे कृपा आशीर्वाद आहेत, तुळसा मावशीचे कृपा आशीर्वाद. पण त्या तुळसा मावशीला सांगाल, अगं तुळसा मावशे तुला सून चांगली मिळाली म्हणून तुझ्या पोराचा प्रवास चांगला झालेला आहे. ध्यानात ठेवा, कुठली मुलगी भेटते म्हणून करून आणू नका. आणि आता तर महाराज काय परिस्थिती बिघडली तुम्हाला चांगलं माहिती आहे. ते मी कीर्तन व्यासपीठावर बोलणार नाही, तो माझा विषय नाही. याचं कारण तुम्ही संस्काराचा राज झालेला आहे. वर्णसंकर म्हटलेलं आहे या गोष्टीला. जात पात पाळल्या जात नाही, धर्म पाळल्या जात नाही, काहीच नाही. फक्त भूक भागवायची म्हणून काही खायचं, याला आपल्या वेदशास्त्रामध्ये वर्णसंकर म्हटलेलं आहे. तो कलियुगामध्ये वर्णसंकर घडेल 700 वर्षापूर्वी नाथांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते दिवस आज पाहायला मिळत आहेत. आणि अशा दिवसामध्ये आमच्या गणपतराव नानांचं अमृत महोत्सव सोहळा होतोय, म्हणून मी त्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढंच नाही, पूर्वीचं राजकीय क्षेत्र सुद्धा नीतीनं असायचं, सामाजिक क्षेत्र सुद्धा नीतीनं असायचं, शैक्षणिक क्षेत्र सुद्धा नीतीनं असायचं. पूर्वीच्या ह्या लोकांचा जे आता वयोवृद्ध मंडळी इथे येऊन बसलेली ना, यांनी महाराज चुकून सुद्धा यांच्याकडनं पाप घडत नव्हतं. तेव्हा जाणून बुजून पाप करण्याचा तो विषयच नव्हता. जुन्या लोकांचा चुकून सुद्धा पाप घडत नव्हतं. इतकं निरागस जीवन. तुम्हाला एक जाताना सांगतो, 100 वर्ष जगायला निरागसता असावी लागते. तुमच्या जीवनातली कूटनीती तुमचं आयुष्य कमी करते महाराज, रोग वाढवते. ध्यानात ठेवा, माणसाची सर्वात मोठी संपत्ती शरीर आहे. हेल्थ इज वेल्थ. देवाने तुम्हाला सर्वात मोठी संपत्ती शरीर दिलेलं आहे. तुम्ही ते शरीर झिजावता, संपत्ती कमावता, कमवलेली संपत्ती खर्च करून परत शरीर रिपेअर करण्यासाठी घालवतात. सर्वात मोठी संपत्ती जर असेल तर शरीर आहे. आणि या शरीराची काळजी पूर्वीचे लोक घेत होते, हे मला सांगायचं आहे. त्यातनं तुम्हाला एक जाताना सांगतो, पूर्वीच्या लोकांकडे पैसा नव्हता पण शरीर चांगलं होतं. पूर्वीच्या लोकांकडे पैसा नव्हता, शरीर चांगलं होतं. आत्ताच्या लोकांकडे पैसा खूप आहे पण यांच्याकडे शरीर मात्र चांगलं राहिलेलं नाही. याचं कारण काय तर आज मला सांगायचं काय, 75 वर्ष वयामध्ये गणपत नाना टकाटक आहेत. ध्यानात ठेवा, दिसायला सुद्धा अतिशय सुंदर. कोण म्हणाले यांना 75 वर्ष वयात? आपण त्यांचं 75 वर्षामध्ये अमृत महोत्सव सोहळा होतोय, आपण तिथपर्यंत पोहोचू याची जरा शाशंकता आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल बरं, मी सारूळ ग्रामस्थांना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो. सारूळ ग्रामस्थांनो, 1972 मध्ये ज्या गावाची धुरा तुम्ही गणपत नानांकडे दिली आणि सरपंच पदावर त्यांना अविरत आरूढ करून महाराज आजपर्यंत शंकर नाना आपलं गणपत नानांचा जो प्रवास आहे, शंकर बाबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने, सर्व सारूळ ग्रामस्थांच्या कृपा कटाक्षाने अतिशय सुंदर प्रवास झालेला आहे. निश्चित तुमच्या गावच्या प्रथम नागरिकापासून त्यांचं कार्यकाल जरी सुरुवात झाला असेल 72 सालापासून, पण आज जर तुम्ही बघाल तर त्या सारूळ गावाचा काया पालट केली महाराज. याचं कारण त्यांच्या कार्यामध्ये निरागसता होती. हे मी नाही सांगत, अनंत लोक मला सांगून गेलेत. तुम्ही मला सत्यगावून सारूळ तर 100 किलोमीटरचं अंतर आहे, मग तुम्हाला काय माहिती?
खोटी स्तुती कोणाची करणं सुद्धा पाप आहे. पूज्यता डोळा न देखावे, स्वकीर्ती कानी न ऐकावे. हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा अमुका व्हावे सीची लोका. हे वारकऱ्याचं खरं लक्षण असतं. पण खरं सांगणं वेगळं आणि खोटी स्तुती करणं वेगळं आहे महाराज. खरं सांगणं हे पुण्याचं लक्षण आहे आणि खोटी स्तुती करणं हे पापाचं लक्षण आहे. विठ्ठल एवढंच नाही, त्या गावाला 7 एकराचं तळ करून सर्व गाव तहान मुक्त केलं. एवढंच नाही, ज्या हरिजन समाजाचा त्या काळात द्वेष केल्या जात होतात त्याच हरिजन समाज बांधवांना सर्वांना एकत्र आणून सर्वांना एकोप्याची वागणूक देऊन अतिशय महत्वाचं काम राजकीय क्षेत्रात प्रवेश करत असताना जे संत करतात आहे का नाही. संतांनी सांगितलं जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, त्यासी मने जो आपुले, तोची साधवळ का देवा त्याची जाणावा, त्याची मने जो आपुले, त्याची मने जो आपुले, तोची साधवळ खावा, देवा त्याची जाणा. जे करंजले गांजले, त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा, तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा. जे करंजले गांजले, त्याची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा, तोची साधू ओळखावा, देव त्याची जाणावा, देव त्याची जाणावा. मी आता हे चालू आहे बोलत नाही, पण जे शोषण करतात ना, शोषण करणं म्हणजे कळतंय का. ज्यावेळेस आपल्या हातात सत्ता येते ना त्यावेळेस सूड उगवणं याला शोषण म्हटलेलं आहे. सूड उगवणं काही आणि सूडबुद्धीचं राजकारण करणारी लई आहेत आता. पण त्या काळामध्ये त्या काळात ज्यांना कोणीच नाही त्यांना आपलंसं करून घेतलं. हे राजकारण करत असताना किंवा समाजसेवा करत असताना ही खरी संत नीती आहे. आणि सात्विक कर्म करणारा तो सुटात असो बुटात असो नाही तर कसाही असो तो साधूच आहे, यात काही शंका नाही. विठ्ठल बरीच लोक असे साधूचा वेश घालून पाप करणारे तुम्हाला दाखवून देतो आत्ताही. हा गळ्यात माळा घालणारे, कपडाला गंध लावणे, एक टांगी धोत्र नेसणारे तमासगीर सुद्धा असू शकतात. मला काय कोणाला दुखवायचं नाही यात ना बरं का, ध्यानात ठेवा. अशा पेहरावात पाप करणारे साधू तुम्हाला दाखवून देतो. सुटाबुटामध्ये सात्विक कर्म करून जी संतांनी नीती शिकवली त्या नीतीप्रमाणे जीवन जगणारे बरेच राजकीय क्षेत्रातले तुम्हाला चांगले चांगले माणसं मी दाखवून देतो. ध्यानात ठेवा. संत कुणाला म्हणायचं माहिती का, ज्याचा अविरत प्रवास सत्याच्या प्रवाहामध्ये झालेला आहे ते संत आहेत महाराज. संतांचा आव आणून महाराज फक्त समाज धुणाऱ्यांना संत म्हणू नका. जगद्गुरु तुकाराम महाराज पाटलाचं पोरगं होतं पण तुझं लागे सर्व घरदार चालीला संसार बैसलो अंगणी. जगद्गुरु तुकाराम महाराज जर म्हटलं तर पाटलाचा मुलगा होता. त्यांच्या वडिलाचं नाव होतं बोलोबा रुंजोबा पाटील मोरे. त्यांचं खरं गाव देऊ नाही, त्यांचं खरं गाव जावळी होतं. 1603 साली बोलोबा पाटील जावळीवरून देहूला राहायला आले. जावळीला सलग दुष्काळ पडला, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. अशा काळामध्ये बोलोबा पाटील देहूत आले ना, तर देहूत आल्यानंतर त्यांनी व्यापार केला. व्यापारात वृद्धी झाली. 1100 एकर जमीन घेतली, 81 खानाचा वाडा बांधला. आणि महाराज एवढा संसार करत असताना त्यांच्याही वडिलांनी पंढरीची वारी करून दिन दुबळ्यांची सेवा केली. आता तसं जर पाहिलं तुम्हाला सांगतो तर जीवनात सत्य बोले मुखे हीच विष्णूची महापूजा. हो एवढंच नाही, स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची ही नीती शिकवलेली आहे. या नीतीप्रमाणे ज्याचं जीवन आहे तो कोणत्याही कपड्यात असो तो साधूच आहे, यात काही शंका नाही. महाराज विठ्ठल नाशिक पंचायत समितीचे सदस्यपद भोगलेलं आहे. सोसायटीचे चेअरमन पद, सदस्यपद भोगलं. अनंत काळ राजकीय क्षेत्रामधला प्रवास त्यांचा केला
आणि त्या पाठीमागे आमच्या चंद्रभागा मावशीचं त्यांना 7 मिळाली, त्यांना 3 मुलं आहेत, मोठे आहेत भाऊसाहेब पाटील, 2 नंबर शरद दादा आणि 3 नंबर सचिन दादा. आता मी जाताना नानांना एक सांगेल, गणपत नानांना आणि चंद्रभागा मावशीला. बरेच लोक, तुम्हाला एक जाताना सांगतो, श्रीमंत कशाला म्हणायचं माहिती आहे का? पैशावाल्याला कधी श्रीमंत म्हणू नका. अजितदादा होते तोपर्यंत सर्वांनी त्यांना शिव्या दिल्या, गेल्यानंतर सर्व महाराष्ट्र रडला, पण एवढा पैसा असताना काहीच सोबत आलं नाही. विमानामध्ये बसेला असताना ज्यावेळेस विमानाचा अपघात झाला ना, त्यावेळेस पूर्णपणे शुद्धीवर होते दादा, आणि त्यांना कळालं आता या अग्नीत मी जळून मरणार आहेत. हो, मृत्यू होणं वेगळं, भयानक मृत्यू होणं वेगळं. म्हणून तुम्हाला सांगतो, काळ वेळ आणि कर्म कुणाला सोडत नाहीत. आपल्याला उच्च पातळी पोहोचवणार आपलं कर्म आहे ना, आपल्याला खाली मातीत घालणारं सुद्धा कर्म आहेत. जीवनामध्ये कर्म सात्विक करा. सर्वात महत्वाचा मुद्दा, आपला चेहरा पाहिल्यानंतर दुसऱ्याला आनंद होईल असं जीवन जगा. आपला चेहरा पाहिल्यावर दुसऱ्याला आनंद होईल असं जीवन जगणं हीच खरी विष्णूची महापूजा आहे. आणि हे त्या काळातलं जीवन होतं. आजही तुम्हाला सांगतो, मी गणपत नानांची कुठली स्तुती करत नाहीत, पण नानांचा चेहरा पाहायला मला खूप आनंद झाला. मी पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, मी रात्री रायगडला होतो, जिथं 14 तळ आहेत ना, महाड, मुरुड, जिंजिरा, रोह्याला कार्यक्रम होता. रात्रभर प्रवास करून सकाळी आलो, सकाळी लाडगावला कार्यक्रम केला. आजचा कार्यक्रम केवळ माझे मित्र हरिभक्तपरायण सोमनाथराव पाटील भेजेकर साहेब, हो पिंपळत, मी सोमनाथ पाटलाची स्तुती करत नाहीत, पण ते माझे मित्र आहेत. आमचे गुरुमाऊली तुम्हाला माहिती आहेत, रामनाथ बाबा शिलापूरकर, ते त्यांचे भाचे आहेत. हा, ते त्यांचे भाचे तर रामनाथ बाबा त्यांचे मामा, आणि ते आपले वडील होते, बरोबर ना प्रकाश बाबा? रामनाथ बाबा आपले बापू होते का नाही? हा, त्यांनी आपल्या लहानपणात शिकवलं का नाही? आणि त्यांचे भाचे म्हणजे आम्ही खरे मामफुई भाऊ आहेत. आणि तुम्हाला सत्य सांगतो, मी कुठल्याही प्रकारची भेजेकर पाटलाची स्तुती करत नाही. मला कोणी कीर्तनाला बोलवलं पाहिजे, काहीच नवस नाही. मी पहिला मुद्दा आता कार्यक्रमच घेत नाही. फक्त एक केवळ त्यांच्या प्रयत्नाने आज नानांची सेवा माझ्याकडे आली, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. दुसरे एक माझे मित्र आदरणीय गोपालराव पाटील लांबगे, हो इगतपुरीचे, मला वाटतं सभापती आहेत, ते वाडीवर यायचे. आणि त्यांनी मला सांगितलं, महाराज मी तुमच्यापेक्षाही लहान आहे, तुम्ही माझ्या गावात कीर्तन केलं, पण एवढा मोठा माझा राजकीय प्रवास जर झाला असेल ना, तर या पाठीमागं खरी कृपा आणि कृपा आशीर्वाद कुणाचा आहे? तर आमचे गणपतराव शंकरराव पाटील नवले साहेबांचा कृपा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. हे निक्षून सांगतात, ही खरी आमच्या नानांची पावती आहे. याला म्हणायचं निष्कपट जीवन. अरे राजकारणात आणून बऱ्याच लोकांनी जिरवलीत महाराज. राजकीय क्षेत्रात लोक, बरीच लोक थोडं राजकारणात आणून ते जिरून टाकतात, त्याला पुढे येत नाहीत. पण गणपत नानांनी बरीच अशी तरुण वर्ग नानांनी जोडले, तरुण वर्ग राजकारणात आणला, सामाजिक क्षेत्रात आणला, शैक्षणिक क्षेत्रात आणला, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांचा पुढचा प्रवास सुखकर करून दिला. हे कार्य जर नानांच्या जीवनात असेल तर आज आपण त्यांचं 75 साजरे करतोय. मी माझ्या पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो, हीच नीती त्यांच्या जीवनात आहे ना, म्हणून त्यांचं शतक सुद्धा पूर्ण होणार यात काही शंका नाही. आणि त्या शतकाला तुम्ही जेवढे आहात ना, एवढेच आपण परत शतकाचा कार्यक्रम करायला असूच, यात काही शंका नाही, कारण ही खरी पांडुरंगाची कृपा आहे. मी जाताना सांगतो, रामना हो आमच्या भेजेकर पाटलांनी कार्यक्रम दिला, हा झाला प्रेमाचा भाग, पण त्याच्याही पुढचं सत्य असं आहे. आजचा कार्यक्रम माझा पळसदऱ्याला होता, तो कॅन्सल करून मी इकडे नानांच्या कार्यक्रमात, मला माहिती नाही कार्यक्रम द्यायचा म्हणून मी दिला, हा झाला प्रेमाचा भाग. पण त्याच्याही पुढचं सत्य सांगतो महाराज, त्याच्याही पुढचं सत्य असं आहे का आज गणपत नाना नवले यांच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ह्या व्यासपीठावर सानप महाराजांचंच कीर्तन व्हावं ही इच्छा माझ्या खरी विठुरायाची होती, म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल संकीर्तन माध्यमातून मी जाताना फक्त माझे बंधुराज भाऊसाहेब पाटील, शरद दादा आणि सचिन भाऊ तिघा भावांना एकच विनंती करतो, 3 बहिणी 3 घरी आहेत, तुम्ही 3 भाऊ आहात, ब्रह्मा विष्णू महेशासारखे. आणि एक सांगतो नाना, तुम्ही सर्वात भाग्यवान आहात. चंद्रभागा मावशीला सांगेल, मावशे तू भाग्यवान आहे. आई बाप किती चांगला असू द्या, पण पोरं चांगले निघतीलच याची गॅरंटी नाही. हो, आई वडिलांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संतान आहेत. ध्यानात ठेवा, आई वडिलांची सर्वात मोठी संपत्ती संतान आहेत. अरे तुमचे पैसा किती असू द्या रे, आणि काचेचा बंगला असू द्या, आणि अब्जाधीश असू द्या, फक्त पोरं जर चांगले निघाले ना तर तुमचे दिवस चांगले जाणार देवा हो. पोरं जर नालायक निघाले तर तुमच्या काचेच्या बंगल्यात देशीच्या बाटल्या फुटल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो, सर्वात मोठी संतान जर असेल तर ती श्रीमंती संतान म्हणजे आपली लेकरं आहेत. आणि जाताना मी नानांना एक सांगेल, नाना तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही केलेल्या समाजसेवेची पावती माझ्या पांडुरंगाने तुम्हाला दिली की भाऊसाहेब दादा, शरद भाऊ आणि सचिन दादांसारखी 3 मुलं, ब्रह्मा विष्णू महेशासारखी 3 मुलं तुमचे 3 सारथी म्हणून या संसारात प्रवाहात. आणि आत्ता मला एक सांगायचं आहे का, त्या तिघा भावांनी एकत्र येऊन आपल्या बापाचं 75वां अमृत महोत्सव साजरं केलंय. आणि त्या अमृत महोत्सवाला सानप महाराजचं कीर्तन आहे. आपल्या अमृत महोत्सवाला कदाचित गौतमी पाटील असू शकते,
कारण पुढचा प्रवास अवघड आहे. कीर्तन वगैरे काही नाही. काय म्हणायचं, मी गौतमी ताईला नाव ठेवत नाही. हा, कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, विसरले रामनाम. पुढे मी बोलत नाही, फक्त एक जाताना सांगतो की ते मुलं संस्कारशील आहेत. म्हणजे भाऊसादादा असेल, शरद भाऊ असेल, सचिन असेल, या मुलावर सुद्धा आपल्या आई वडिलांनी दिलेले हरिभक्तीचे संस्कार, की आपल्या वडिलांच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण हरी कीर्तन करून त्या निमित्ताने अन्नदान करूया. ही नीती जर आपल्या लेकरांची असेल तर मी गॅरंटेड सांगतो विठुरायाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद सत्यत्वाची आहे. विठ्ठल आणि त्या निमित्ताने जो आपण अभंग घेतलाय कीर्तनामध्ये 2 राम लक्ष्मणासारखे मृदंगाचार्य आहेत. पखवाज मी लय भारी पाहिलं भाऊ. आमचे आदर भूषण महाराज ना. हा, भूषण दिवस हा आहे का नाही. तुझं काय नाव दादा? कृष्णा. अरे वा, मी तुझीच पूजा करतो. कृष्णा, मला प्रसन्न होशील ना? अरे हात म्हण. अरे तूच ना सर्व घटी राम दे आधी एक नाही का? मग तू काय रावण आहे का? अभंग म्हणायचे नसतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, इकडं बसलेल्या नारीन इकडं बसलेले नर, हा शारीरिक भेद आहे. पण सर्व घटी राम देहादी. मी तुझ्याकडे, तू कृष्ण म्हणून बघतच नाही, मी तुझ्यात सुद्धा राम पाहिला म्हणून मला तुझ्याकडे तुझ्यातली सात्विकता दिसते. मला काय कोणाशी द्वेष मत्सर कधीच करू नका. ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदाय तुम्हाला द्वेष मत्सर करायला परवानगी देत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. पुढे काय प्रकाश बाबा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वारकरी संप्रदाय तुम्हाला मत्सर करायला परवानगी देत नाहीत. सर्व कीर्तनकारांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदाय तुम्हाला मत्सर करायला परवानगी देत नाहीत. पण बरीच वारकरी संप्रदायातील लोक मत्सर केल्याशिवाय राहत नाहीत. आणि काहीला तर असं वाटतं संप्रदाय म्हणजे आमची जहागिरीच झाली काही. पण एक जाताना सांगतो, क्या हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा बेटा. हा, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले उपजन मेले आयुष्य किती. कृष्ण वाजव. उपजन मेले आयुष्य किती. हो, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले, भोगाले, उपजन मेले आयुष्य किती. उपजन मेले आयुष्य किती. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजन मेले आयुष्य किती. उपजन मेले आयुष्य किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजन मेले आयुष्य किती. उपजन मेले आयुष्य रे आपल्याला उच्च पातळी पोहोचवणार आपलं कर्म आहे ना, आपल्याला खाली मातीत घालणार सुद्धा आपलं कर्म आहे. कर्म चांगलं करा देवा देवा हो. आणि कर्म हीच विष्णूची महापूजा आहे. गळ्यात माळ घालून कपडाला गंध लावून पंढरपुराच्या वारीला पायी पायी गेला म्हणजे विठोबा मुके घेतो, या गोष्टी मला मुळीच विश्वास नाही. आपल्याला देवाची गरज आहे म्हणून आपण देवाकडे जायचं, आणि त्याला काय आपली गरज नाही काय? अरे त्याला आपली गरज आहे म्हणून आज आपण तुम्ही खुर्ची बसले मी कीर्तन करतोय. त्याला असं वाटलं बा सानप महाराजची गरज नाही तर मी इथून सत्यगावला सुद्धा जाणार नाही. वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, जो वृक्षाचं पान त्या सत्तेशिवाय हलत नाहीत. प्रकाश बाबा, म्हणून तुम्हाला जाताना सांगतो कर्म चांगलं करा. आपले प्रल्हाद शिंदे साहेबांचं एक गीत आहे, ते फार सुंदर म्हणजे बरं का. जगी जीवनाचे हे सार घ्यावे जाणून सत्वर. वाजव दादा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्याव जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. जगी जीवनाचे हे सार. हा, भजनी टेका. एक दोन तीन चार. जगी जीवनाचे सार, जीवनाचे सार. सर्वात महत्वाचा मुद्दा कर्म चांगलं करणं हीच खरी देवाची पूजा आहे. जर कर्म चांगलं नसेल तर नाग आणून परमार्थ करणं काहीच उपयोगाचं नाहीये. बरं, कोणी इथं तांब्याचं डोकं लावून आलेलं नाहीये. आताचा मावळता
मावळता सूर्य आपण सर्वांनी पाहिला माझ्या भावानो, नीट ऐका. आत्ताचा मावळता सूर्य आपण सर्वांनी बघितला, हे आपलं भाग्य आहे. पण उद्याचा उगवणारा सूर्य पाहण्यासाठी आपण ह्या मातीत जिवंत राहू याची काय गॅरंटी आहेत का? हा नाही ना. पण याचा विचार करून लोक जीवन जगत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्याची जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाच कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. आता इथं बरं घेतलंय. अरे मी सदानंद गुरुजीच्या तालमीत वाढलोय. मी पांडुरंग भाऊ वैद्य, मधुकर बाबा शिंपी जवळून पाहिलेले. नामदेव शास्त्री सानप आता येऊ शकत नाही, पण 95ला मी बोधे बाबांसोबत गाथापारायण केलेलं आहे. आणि हे म्हणाल माझ्या डोक्यावर परिणाम झाला का? फक्त एक जाताना सांगतो, जर त्या शब्दातनं तुम्हाला ऊर्जा मिळत असेल तर ते शब्द 100% संतांचेच आहेत, भले ते लिहिलेले नसतील. म्हणून काय झालं, कशाला एक शपथ म्हणू नका. म्हणून सांगतो तुम्हाला सर्वात महत्वाचं, नानांचं कर्म चांगलं आहे आणि कर्माची ही गती आहे. 3 लेकरं चांगले आहेत, आज संसार चांगला. 75 वर्ष वयामध्ये आमच्या चंद्रभागा मावशी आणि आमचे गणपत नाना हे जर राजयोगी जीवन जगत असतील तर गॅरंटी सांगतो आताचंही कर्म चांगलं, त्याचं मागचंही कर्म चांगलं होतं. कारण प्रारब्ध संचित आणि क्रियामान. आज तुम्ही जीवन जगताय ते मागच्या प्रारब्धानुसार, आणि आज तुम्ही जे काय कर्म करताय ते पुढचं तुमचं रचणार आहेत, मंदिर रचणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हा जो प्रवास आहे हा प्रवास अतिशय सुखमय आहे. आणि या सुखमय प्रवासामध्ये आज 75 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने हा सत्संग योग आहेत. अनेक महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, गायक मंडळी, वादक, कीर्तनकार, भजनी मंडळ, पंचक्रोशीतील सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी सर्व अगदी आनंदाने ज्ञानसागरामध्ये ओथंबून नाहत आहेत. आणि या हरिकीर्तन पुष्प गुंफण्यासाठी निवडलेला अभंग महावैष्णव ज्ञानियांचे श्रोमणी ज्ञानेश्वर भगवान यांचा वारसा चालवणारे श्रीमंत श्री वैष्णव संप्रदायाचे एकमेव महामेरू. हो, एवढेच नाही, वैष्णव संप्रदायाचे जनक ज्यांना म्हटलं जायचं संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग देवाकडे मागणारा अभंग आहे. विठ्ठला संत देवाकडे मागणं मागतात, पण कुणासाठी? स्वतःसाठी नाही. ध्यानात ठेवा, तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं मागितलं पण स्वतःसाठी मागितलं नाही, आहे का नाही? संतांनी स्वतःसाठी मागितलं नाही. पण बरीच लोक असे देवाकडे जातात, पंढरपूरला जातात, गाणगापूरला, स्वतःसाठी देवाकडे मागत असतात. एक सांगतो दादा, प्रत्येकाला धन मान बल येतो प्रारब्ध अधीन. प्रारब्धेचे जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. का सोस कर जीवाया भजमना पंढरी राया. प्रारब्धेची भोगे सुख, हे प्रारब्ध भोगे सुख. प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट. तुका करीना बोबाट. हे सर्व काही प्रारब्धानुसार आहे. जर प्रारब्धानुसार तुम्हाला आहे ना तर देवाकडे काहीच मागू नका. देव तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मी तुम्हाला परत जाताना सांगतो, देवाकडे मागतात, हो देवाकडे मागतात त्याला याचक म्हटलेलं आहे. पण देवाकडे काहीच न मागतात देवाची पूजा करतात त्यांना संत म्हटलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर कीर्तन झाल्यानंतर नजराणा ठेवला. नाकरा ओन भरून सोन्याचे नाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना दान केले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितल्यानंतर सांगितलं, अहो राज, माझ्याजवळ याच्या दुप्पट होतं ते मी लोकांना वाटून दिलं, आणि हे मी नेऊन काय करू? या धनाची तुकोबरायांना गरज नाही, या धनाची स्वराज्याला गरज आहे. म्हणून तुम्ही दिलेलं धन हे स्वराज्याला दान करतोय. ध्यानात ठेवा, तुकोबरायांना दिलेलं धन स्वराज्यासाठी परत तुकोबरायांनी दान केलं. आता आम्हाला मिळालेलं पाकिट आम्ही परत दान करू का? अरे आम्ही पाकिट ठरवून घेतो. कीर्तन ठरवून घेणंही पाप आहे, ठरवणंही पाप आहे. हे माहिती नाही का तुम्हाला? आम्ही गाथेचे गाथे पाठ केले, पण जे अभंग आमच्याकडे बोट करून बोलतात ते आम्ही अभंग गाथातून काढून टाकले. काय म्हणणं आहे तुमचं? तुकाराम महाराज म्हटले, जेथे कीर्तन करावे, आहे का नाही, जेथे कीर्तन करावे तेथे गुलाबजामू दाबून खावे. जिथं कीर्तन करतात तिथलं अन्न खाऊ नका. माळ घालू नये गळा. माळ कोणती माळ? हा फुलांचा हार दुसऱ्याच्या हातून आपल्या गळ्यात घालून घेऊ नका. बुका लावू नये भाळा. भाळा म्हणजे नाममस्तक. भाळा नाममस्तक. दुसऱ्याच्या बोटाने आपल्या कपाळाला बुका लावून घेऊ नका. तिसऱ्या चरणात सांगितलं, तट्टा ऋषभ हासी दान. द्रव्य मागू नये जाणं. तट्टा नाम घोडा, ऋषभ नाम बैल. शेतकऱ्याच्या शेतात आहोत ओढणारे बैल. दिवसभर 1 एकर रान नागरून आणलं. प्रकाश बाबा माझ्याकडे लक्ष द्या.
शेतकऱ्याने दिवसभर 4 बैल जोडले, 1 एकर रान नांगरलं, संध्याकाळी बैल घरी आणले, गव्हाणीला बांधले. मग दिवसभर आऊत ओढून आलेले बैल गव्हाणीला बांधल्यानंतर गव्हाणीला बांधलेले बैल शेतकऱ्याकडे चारा मागता का? नाही मागत. मग ते शेतकऱ्याकडे जरी चारा मागत नाही, मग बैल उपाशी राहता का? बैल उपाशी राहत नाही. बैल चारा खातात, पण किती चारा खातात? शेतकरी टाकील तेवढा. तुकाराम महाराज म्हणतात, शेतकऱ्याच्या शेतात आऊत ओढणारा बैल जर शेतकऱ्याकडे चारा मागत नाही, तर कीर्तनकारांनो तुम्ही समाजाकडे द्रव्य मागू नये जाणार. आणि मागायला बेट्या हो, तर मग पुढच्या चरणात दंड दिलेला आहे. तुका म्हणे द्रव्य देती घेती ती ही स्वर्गा जाती. नाही, नरका जाती पूर्वी होतं ना, मग आता काही पठ्यांनी त्याच्यात करेक्शन करून घेतलं ना. असा जर आपला संप्रदाय असेल तर हे सात्विक पाप आहे महाराज संप्रदायातले, यात काही शंका नाही. विठ्ठला तुकाराम आपलं नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं. कुणाला? सात्विक कर्म करणाऱ्यांसाठी आयुष्य मागितलेलं. त्यामध्ये संत नाही, महंत नाही, महामंडलेश्वर नाही, हो, किंवा धर्माचार्य नाही. आता तर कोणी गाडीवर नाव टाकतं प्रकाश बाबर का धर्माचार्य. काय शरम सुद्धा वाटत नाही ह्या लोकांना. अरे 94-95 साली आम्ही गोरक्षा समिती स्थापन केली. बऱ्याच या लोकांनी मला धर्मभूषण पदवी दिली होती. मी अजून ते धर्मभूषण कुठं ते कार्ड ते काही जीव लावून ठेवलं नाही. आपण अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ना, आयुष्य या महाराष्ट्राच्या मातीला समर्पित केलं. आपल्याला एकच बायको, माझ्या राजाला 8 बायका होत्या. 8 बायकाचा धनी जन्माला आला एका गडावर, देश सोडला दुसऱ्या गडावर. 8च्या 8 बायका आवडत्या होत्या. एखाद्या बायकोला बंगला बांधून ठेवला नाही, किंवा स्वराज्याच्या तिजोरीतलं थोडंसं धन स्वतःसाठी खर्च केलं नाही. नीतिवान राजा, धर्मवान राजा, तत्ववान राजा, हो, त्यांच्या कार्यात ताकद होती, त्यांच्या कार्यात नीती होती. म्हणून तुळजापूरची भवानी माता प्रसन्न झाली, कमरेची तलवार उपसली आणि छत्रपती शिवरायांच्या हातावर टेकवली आणि सांगितलं, शिवबा, अरे तुझ्या धर्म कार्यासाठी माझाही थोडा हातभार असावा, म्हणून घे ही तलवार आणि उडवा धर्माचे मुंडके. सात्विक कार्याची ताकद आहे. भवानी मातेनं तलवार दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज ती तलवार कमरेला लावून जर रणात उतरले, तर रणात उतरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कमरेची तलवार जर बाहेर काढली ना, तर लाखोच्या संख्येनं असणारे यवंती निश्चित तलवार जरी पाहिली तरी आपाप चक्र यायचे आणि टपाटप पडायचे. ही ताकद तलवारी होती, मध्ये होती. ती तलवार नव्हती, ती भवानी होती. भवानी हे का नाही, तिला नाव तलवार आहे, पण खरी भवानी मातेची ताकद आहे. मग भवानी माता तलवारीच्या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं वटवृक्ष म्हणून उभी राहिली. याचं एकमेव कारण माझ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातले हे सात्विक कर्म होते, आणि ते सात्विक कर्म तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहत नाहीत महाराज. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगली करणं हीच खरी देवाची पूजा आहे. बाकीचं आमच्या गुरुजी काय सांगायचे, सदानंद गुरुजी म्हणायचे, अरे माळकरी टाळकरी बाळकरी बनणं खूप दूरची गोष्ट आहे. तुम्ही फक्त चांगली माणसं म्हणून जगा, तरी पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहत नाहीत. मी माळकरी हो, पण मी चांगला माणूस नाहीये ना. मी टाळकरी आहे, पण मी चांगला माणूस नाही. तुमचं चांगलं जगणं हे तुमचं आयुष्य वाढवतं, आणि तुमचं हो क्रूर कर्म करणं किंवा कूटनीती ही तुमचं आयुष्य घटवते. आपण जर कुणाचा सन्मान करू शकत नाही, तर आपल्याला अपमान करण्याचा काय अधिकार आहे? आपण जर कुणाला चांगलं म्हणू शकत नाही, तर आपल्याला वाईट बोलण्याचा काय अधिकार आहे? महाराज, समत्व भावनेनं सर्व जगाकडे जे विष्णू रूप दृष्टीने बघतात त्यांना संत म्हटलेलं आहे. विठ्ठल असे जे विष्णू रूप दृष्टीने समाजाकडे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, हे जग विष्णुमय आहे. हा विष्णुमय जगाकडे मी विष्णुमय दृष्टीने बघेन. ही नीती ज्या साधकाकडे आहेत, तो साधक कोणत्या संप्रदायाचा आहे, तो कोणत्या संप्रदायाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, घेणं नाही. अर्थात तसं जर पाहिलं ना, तर आपली लोक म्हणतात संप्रदाय, जगात वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. खरंच जगात वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही हो, पण वारकरी संप्रदाय वारकऱ्यांनाच कळाला नाही, हे दुर्दैव आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही म्हणून तुम्ही म्हणता वारकरी संप्रदाय जिंदाबाद, नो प्रॉब्लेम. वारकरी संप्रदाय जिंदाबाद जिंदाबाद, शंकाच नाही. पण बाकी संप्रदाय मुर्दाबाद हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अर्थात तुम्ही म्हणतात असं मला म्हणायचं नाही, पण एक सांगू का, वारकरी संप्रदाय उभा करणारे तरी वारकरी होते का हो? जाधव बाबा, मोहन महाराज, मी काय सांगतो नीट आहे का, आपल्यासाठी बोलतो. वारकरी संप्रदाय उभा करणारे तरी वारकरी होते का? वारकरी संप्रदाय उभा कोणी केला? बहिणाबाईंचा एक अभंग, बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाली,
संताची कृपा झाली आणि इमारत फळा आली. कोणती? संताची कृपा झाली, वारकरी संप्रदाय नावाची इमारत फळाला आली. त्या इमारतीचा पाया भरला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत किंवा स्तंभ दिला भागवत. तिसरं काय चरण आहेत? नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. चौथं काय चरण आहे? तुका झाला से कळस भजन. पाचवं काय चरण आहेत? बहिणी म्हणे फडके ध्वजा. याचं निरूपण सांगतो, नीट ऐका. वारकरी संप्रदायाची इमारत फळाला आली, त्या इमारतीचा पाया भरला ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया भरला ज्ञानोबरायांनी. पाया भरल्यानंतर तिथं खांब दिला. खांब कोणी दिला? जनार्दन एकनाथ. खांब दिला भागवत. तिथं भागवत नावाचा खांब पैठणच्या एकनाथ बाबांनी दिला. तिसरं चरण नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाचा विस्तार करणारे किंकर हे नामदेव महाराज होते. वारकरी संप्रदाय नावाची इमारत पूर्ण झाल्यानंतर तुकोबरायांनी कळस बसवला. तुका झाला से कळस. आणि तुकाराम महाराजांनी जिथं कळस बसवला तिथं बहिणाबाईंनी ध्वजा लावली. बहिणी म्हणे फडके ध्वजा. आता एवढे संत मंडळी एकत्र आली आणि त्यांनी तुमचा वारकरी संप्रदाय उभा केला, हे ध्यानात ठेवा. मग वारकरी संप्रदायाचा पाया भरणारे पहिले जनक कोण होते? त्या जनकाचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज. मग ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया भरला ते ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संप्रदायाचे होते? इमानदारी सांगा मला. ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया भरला ते ज्ञानेश्वर महाराज कोणत्या संप्रदायाचे होते? अरे बोला की. नाथ संप्रदायाचे. याचा सरळ अर्थ ते वारकरी संप्रदायाचे नव्हते म्हणण्यापेक्षा त्यावेळेस वारकरी संप्रदाय जन्मालाच आला नव्हता, हे पहिलं सिद्ध आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी संप्रदायाचा पाया भरला ज्ञानोबरायांनी. वारकरी संप्रदायाचा पाया भरणारे ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे होते. दुसरं चरण आहेत जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत. वारकरी संप्रदायाला भागवत नावाचा स्तंभ देणारे पैठणचे एकनाथ महाराज कोणत्या संप्रदायाचे होते माहिती आहे तुम्हाला? दत्त संप्रदाय. पैठणचे एकनाथ बाबा दत्त संप्रदाय. तिसरं चरण आहेत नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. वारकरी संप्रदायाचा विस्तार करणारे गोपालपुराचे नामदेव महाराज कोणत्या संप्रदायाचे होते माहिती आहे तुम्हाला? नामदेव महाराजांचा संप्रदाय वैष्णव संप्रदाय. नामदेव महाराजांचा संप्रदाय वैष्णव संप्रदाय. त्याच्यानंतर चौथा आहेत तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा ज्या तुकोबरायांनी कळस बसवला त्या तुकाराम महाराज कोणत्या संप्रदायाचे होते माहिती तुम्हाला? चैतन्य संप्रदायाचे होते. तुकोबरायांनी कळस बसवल्यानंतर बहिणाबाईंनी तिथं ध्वजा लावली. बहिणी म्हणे फडके ध्वजा. कळस लावणाऱ्या बहिणाबाई कोणत्या संप्रदायाचे होते? जातो बाबा सांगा ना. बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्य होत्या. जर तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे तर बहिणाबाई कोणत्या संप्रदायाच्या? चैतन्य. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदाय, पैठणचे एकनाथ बाबा दत्त संप्रदाय, गोपालपुरातले नामदेव बाबा वैष्णव संप्रदाय, त्याच्यानंतर देहूचे तुकाराम महाराज चैतन्य संप्रदाय, त्याच्यानंतर आमच्या बहिणाबाई शिवरच्या बहिणाबाई चैतन्य संप्रदाय. अनंत संप्रदायाची लोक एकत्र येऊन, अनंत संप्रदायाची संत मंडळी एकत्र येऊन त्यांनी तुमचा वारकरी संप्रदाय उभा केला. म्हणून माऊली म्हटले, काय म्हटलं? इवले सेरोप लावी येले द्वारी. हो 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 हो. इवले सेरोप लावी इवले सेरोप लावी येले द्वारी. इवले सेरोप लावी येले द्वारी. हो 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 हो. इवले सेरोप लावी येले द्वारी. इवले सेरोप लावी. इवले सेरोप लावी येले द्वारी. इवले सेरोप लावी येले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगना. हो हो हो. मोगरा फुलला, मोगरा फुलला. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणून जाताना पहिला मुद्दा सांगतो, नामदेव महाराजांबद्दल बोललो. हे नामदेव महाराज आहेत ना, जरी वैष्णव संप्रदायाचे संत असतील पण त्यांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे. आणि सर्व समाजातली जेवढी संत मंडळी आहेत ना विठुराया, तेवढ्या संत मंडळींना किंवा संतत्वाचं कार्य करणाऱ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक लोकांना, ज्यांच्याकडे दया आहे, ज्यांच्याकडे धर्म आहे, ज्यांच्याकडे नीती आहेत, अशा हरिभक्तांना अकल्प आयुष्य देऊन सदैव तुझ्या कार्यात त्यांना सामावून घे. अभंगाच्या पहिल्या चरणात अकल्प आयुष्य भावेत या कुळा. अकल्प आयुष्य भावेत या कुळा. अकल्प आयुष्य वर या, वर या आप्पा. अहो, या वर या. खुर्ची घेऊन बसायला आपण. या आप्पाला खुर्च्यावर बसायला. भावेत या
तया कुळा कल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो पवन काळी कल्पनेची बाधा न हो पवन काळी माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कोण काळी कल्पनेची बाधा नव कोण काळी अकल्प आयुष्य भाव्यात या कुळा अकल्प आयुष्य भाव्यात या कुळा कल्पायुष्य भावे तया कुळा कल्पायुष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा माझी सकळा हरीच्या दासा माझी सकळा हरीच्या दासा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो पवन काळी कल्पनेची बाधा न हो पवन काळी कल्पनेची बाधा नव कोण काळे कल्पनेची बाधा नव कोण काळे म्हणून सांगतो ना हे बघा नामदेव महाराज काय म्हटले एखाद्या संप्रदायाचं नाव घेतलं नाही एखाद्या बुवाचं नाव घेतलं नाही एखाद्या महंताचं नाव घेतलं नाही त्या कुळाला अकल्प आयुष्य होऊ दे का ज्या कुळात माझ्या विठुरायाचं चिंतन आहे तो कुळ मग तो कोणताही संप्रदाय असो आणि कोणताही कुळ असो त्या कुळाला जिथं माझ्या भगवंताच्या नामाचा गजर होतो त्या कुळाला अकल्प आयुष्य दे हे नामदेव महाराजांचं मत आहे. बरं आपला कुळ कोणता तर तुम्हाला सांगतो इथं काय याती कुळ माझे गेले हरपुणी त्याच्यामुळे इथं काय एखाद्या कुळाचं नाव अहो पाकिस्तान मधला मुसलमान जर हिंदुस्थान मध्ये आला आणि तो जर पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवून वारकरी बनला ना तर आमचा संप्रदाय त्याला सुद्धा कीर्तन करण्याचा अधिकार देतो. म्हणून कुलाचार कुला धर्म आम्ही वारकरी संप्रदायातील लोक मानत नाहीत. तर आमचा कोण जो आमच्या पांडुरंगाचा सेवक असेल तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे घेणं नाही तो आमचा आहे हे तुकोबा हे आमच्या नामदेव महाराजांचं मत आहे. आणि अशा हरिभक्ताला अकल्प आयुष्य लाभू दे हो अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरईच्या दासा. आता दुसऱ्या चरणामध्ये स्पष्टीकरणातला भावार्थ फार सोपा आहे प्रमाण म्हणा तुम्ही पण महाराज काय म्हटले कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. बाधा इथं बाधा म्हटलेलं आहे. कल्पनेची बाधा म्हणजे काय कल्पनेचं मूल तत्व संशय आहे. संशयामुळेच कल्पना निर्माण होते. ज्या जीवनातला सर्वात मोठा शत्रू माणसाचा जर असेल तर संशय आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले मनोनी संशयाउनी थोर आणि नाही पाप घोर ही विनाशाची वाघूर प्राणियाची. सर्वात मोठा संशय आहे. संशयामुळे एका भीतीचे दोन दार झाले. संशयामुळे भावाने भावाचा घात केला. संशयामुळे तरण्या बांडमुलीवर रॉकेल ओतलं. याचा अर्थ असा आहे संशय आणि कल्पना या दोन्ही सख्या बहिणी या दोन्ही संशय भाऊ आणि कल्पना बहिणी. संशयाचं भूत काढता येतं पण कल्पना जर तयार झाली तर कल्पना ही येत ना आखीव येत आखीव. त्या कल्पनेप्रमाणे जी आयडिया मस्तकात मेंदू तयार झाली ना त्या पद्धतीनं तो कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. ही ताकद कल्पनेची आहे. म्हणून महाराज कुठली बाधा झाली तरी चालेल पण कल्पनेची बाधा हरिभक्ताला कधीच होऊ देऊ नको. पण आपले हरिभक्त काय आहेत तुम्ही मला हसणे मी तुम्हाला हसणे आपल्याला साऱ्या गावानं हसणे हसण्यात आपल्या थुका लावण्यात गंमत चालली. आपलं हे पाहिल्यामुळं बाकीच्या बरोबर चव ओळखली. बाकीचे मागून आले पुढे आले आपले आहेच जिद आहे तिथं हे तो का बाबा आहे का मग का बाई आहे का भेट तू कधी बी. महाराज तुम्हाला एक जाताना सांगतो शिवाजी आप्पांचं माझं 25 वर्षापूर्वीची मैत्री आहे. आप्पांनी जीव ओळून टाकला. मी आप्पाच्या घरी जात नव्हतो बळजबरीने मला त्यांच्या युनात बसून इथं नेलं होतं. मी कुणाचं पाणी पिलो नाही हो. माझं आज 56 वर्षाचं वय आहे.
94ला कीर्तनकार झालो, मला कोणी बोलवलं पाहिजे म्हणून कोणाला चढवलं नाही. आणि मला काय मला तारीख मला कार्यक्रमाची घेणंच नाही. जातीवंत वारकरी परिवार आहे. फक्त एक जाताना सांगतो, सर्वात महत्वाचा मुद्दा वारकऱ्याची ताकद, वारकरी किमया किंवा वारकरी शक्ती ही पैसे कमावण्यासाठी खर्च करू नका. कारण तुम्ही आज आहात उद्या असाल याची गॅरंटी नाही. आणि एक सांगतो, सर्वात महत्वाचा मुद्दा, कर्म चांगले करा. कल्पना तुम्हाला उशाला सुद्धा शिवणार नाही. विठ्ठला सहाला सुरुवात झाली, 8ला म्हणजे 15 मिनिटं राहिले. 15 मिनिटात मला कीर्तन संपवायचं. 15 मिनिटं माझ्याकडे नीट लक्ष द्या. फक्त सांगतो भावांनो, कल्पनेची बाधा न हो राजसा. माझी राजसा कुणाला म्हटलेला आहे नामदेव महाराजांनी? नीट आहे का? कुणाला? अहो देवाला म्हणतात, हे देवा, हे राजसा, माझ्या हरिभक्ताला कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, असा त्याचा अर्थ आहे. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. हो, कोणत्याच काळात, सकाळ दुपार संध्याकाळ, हो कोणत्याच काळात माझ्या हरिभक्ताला कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. न हो कोणे काळी. हा बाधा होऊ देऊ नको. आणि मग सांगितलं काय कर, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. महाराज, कल्पनेची बाधा होऊ नको. कल्पनेनंतर आणखीन एक मागणं मागितलं पांडुरंगाकडे. काय मागितलं? अहंकाराचा वारा लाला गोरा जसा, अहंकाराचा वारा लाला गोरा जसा, माझ्या विष्णुदासा भाविका, माझ्या विष्णुदासा भाविकासे. अहंकाराचा वारा लाला गोरा जसा, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकासी, हो माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा लाला गोरा जसा, माझ्या विष्णुदासा भाविकास, माझ्या विष्णुदासा भाविकास. अहंकाराचा वारा लाला गोरा जसा, माझ्या विष्णुदासा भाविकास, माझ्या विष्णुदासी रे ना. वा. म्हणून सांगतो, अहंकार विरहित जीवन जगणं हे वारकऱ्याचं लक्षण आहे. गोंदवलेकर महाराज म्हटलेले आठवतं का? अहंकार शत्रू मोठा, जाचतो सर्वांना सुख वासनेने, हाची सुबोध गुरुचा मारावा तो समूळ नामाने. नामा तरंगोनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, पण भोग सेवत असताना भोगा संगे कुठे न गुंतावे. गोंदवलेकर महाराजांचं मत आहे. गोंदवले स्वरूप होतो महाराज या विषयात. अहंकाराचा वारा सर्वात मोठा शत्रू माणसाचा अहंकार आहे. ध्यानात ठेवा, अहंकार विरहित जीवन जगा. अहंकार नाथांच्या अंगावर एक येऊन एक वेळेस थुकला, आपल्याला नुसतं धक्का लावले आपण टिपरून काढतो महाराज. अहो काय विचारता, लय अवघड. काल महाराज जाऊ द्या, बोलतच नाही मी. काय हे चालू आहे, नको भाऊ, इकूनच तिकडून लय बरं. ते जेव्हा आमच्यावर तर विरहित जीवन जगा. अहंकार या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? मला अजिबात अहंकार नाही असं म्हणणं सुद्धा अहंकार आहे. मला बोलणं लक्षात आलं मोहन बाबा, मला अजिबात अहंकार नाही असं बोलणं सुद्धा अहंकार आहे. अहंकार या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या वृत्तीत मी बसूच नाहीत. हे देवाला प्रार्थना करा फक्त, धना ठेवा. पण ते नाही जमणार. अहंकाराशिवाय तर आपल्याला परमार्थाची कुठलीच गोष्टीची प्राप्ती नाही ना. म्हणून महाराज म्हटले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. आणि नामदेव महाराज म्हणतात, ज्याच्या मुखात सदैव माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे, देवा त्याचं कल्याण करून टाक. नाम मानतया असावे कल्याण. जय हो. नाम मानतया असावे कल्याण. नामा मानतया असावे कल्याण.
नामदेव महाराज म्हणतात ज्याच्या मुखात माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे त्याचं कल्याण कर. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे त्याचं कल्याण करा असं नाही. जो वारकरी आहे त्याचं कल्याण करा असं नाही. ज्या मुखी निदान पांडुरंग आहे का नाही. हा मग पांडुरंग कोण. पांडुरंग म्हणजे तो बाप. पण रुक्माई म्हणजे तुझे. पांडुरंग म्हणजे कोण. तो बाप. रुक्माई कोण. तुझे. मी म्हणतो तुला पाहिलं तो बाप जर भीतीच्या आड लपत असेल आणि तुला पाहिलं जर तुझ्या आईच्या पायाचा कापारा होत असेल तर तू नायलांच्या दोरीत माळून माळीत फाशी घेऊन जरी मेला तुझ्या बापाला सुद्धा देव भेटणार नाही. मी जबाबदारीने बोलतो. तुम्ही आमच्यासारख्या बाबा लोकांचे पाय धुवून पाणी पितात राजा हो. आमचं कीर्तन संपलं. रात्री रायगडला कीर्तन होतं महाराज बरं का रोह्याला. अहो गाडी निघायला मग 1.5 तास लागला. 7 ते 9 कीर्तन आटवलं. 1.5 तास इतके एवढी पब्लिक पण एक ड्रेस सर्व सफेद टोपी सफेद शर्ट आपल्यासारखं बांडवाळ नाही. हा आणि एकदम शिस्तमय. एका बाजून महिला दुसऱ्या बाजून पुरुष. महाराज मला सांगायचं काय कीर्तन संपल्यावर पार एकमेकाच्या बोकंडी पाया पडतात. येऊन असं आहे का नाही पाया पडतं बाबा. बाबाच्या पाया पडल्यावर तुमचं कल्याणच होईल असं नाही. वाटोळही होऊ शकतं त्यात काय. म्हणजे बाबा काय काय लई बा तो याच्याहून आला असं काही समजू नका तुम्ही. बरं आमचे पाय लई चांगले हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. काय आमचे पाय कसे हे ऐकायचं सत्यगावला या काही अवतारी पुरुष आमचा डाटा घेऊन उभेच असतात. आहे का नाही. हा जे आपले प्रचार करतात मी त्यांना अवतारी पुरुष म्हणतो. त्यांच्याशिवाय आपली आहे का नाही. म्हणून तुम्हाला जाताना एक सांगतो सर्वात महत्वाचा मुद्दा. सब दुनिया को दाग लगाय बेदाग कोई नाही. एक 2च मिनिटं राहील. 2 मिनिटात कीर्तन संपवायचंय. आणि तुम्हाला एक जाताना सांगतो जे चुकीचे लोक आहे ना तेच क्रांती करतात बरं का महाराज. जे चुकीचे लोक आहे ना तेच क्रांती करतात. इथं एक कोण आहे मला सांगा ना. धुतला तांदूळ. अरे प्रत्येकाकडून चुकी झालेली म्हणून मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन तुका. मागचं काय ते पाहू नका. पुढं कसं वागायचं हे ठरवा हे संताचं मत. आणि पुढं मागचं सोडून जो पुढं होऊन ज्याचे मुखी निदान पांडुरंग बस. हा मग हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करता हरिबोला 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 ना तरी आबोला व्यर्थ गलबला करू नका. हरिविन जन्म नरकाची पैजाना. म्हणून म्हटलं ज्या मुखी निदान पांडुरंग. नाहीतर मग आपलं काय आता आता करू करू भागले आणि देवपूजा लागले असे म्हणतात. रामायण कोण लिहिलेलं तुम्हाला माहितीये का. रामायण किती माहिती आहे तुम्हाला. पहिला मुद्दा रामायण अजून बरेच आता रामायणाचार्य खूप आहे. थोडंसं बोलतो रामायणावर. रामायण किती आहेत तर बऱ्याच लोकांना सांगता येणार नाही पण मी सांगून जातो. चला रामायण चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापात चरितम रघुनाथस्य शतकोटी. शतकोटी नाम 100 कोटी रामायण आहे. किती 100 कोटी रामायण आहे. 100 कोटी रामायणामध्ये प्रमुख रामायण 3 आहेत. त्यातलं पहिलं रामायण राम येण्याच्या आधी लिहिलं. दुसरं रामायण राम आले तिकडं कार्य करताना इकडं अक्षरात लिहिताय ते दुसरं रामायण. आणि तिसरं रामायण राम येऊन गेल्यानंतर लिहिलेलं रामायण. हे 3 रामायण प्रमुख आहेत. त्यातलं पहिलं रामायण लिहिणारा लेखक राम जन्माला येण्याच्या आधी लिहिलेलं रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण. दुसरं रामायण राम आलेत अयोध्येला कार्य करतायत आणि ते लेखणीत लिहिताय ते दुसरं रामायण. दुसरं रामायण आहे पुलस्ती रामायण. पुलस्ती रामायण म्हणजे पुलस्ती ऋषी हे रावणाचे आजोबा होते. आणि रावणाचा कुल हा राक्षस कुल नाही ऋषी कुल आहे. ध्यानात ठेवा. रावण राक्षस नव्हता. आणि रावण कोणत्या अँगलनं राक्षस होता ते तुम्हाला दाखवून द्या. काही चर्चा वाद करायचा असेल माझ्यासोबत तुम्ही करू शकतात. रावण जर पापी असता तर हे बघा धन मान बल हो जो पुण्यवान आहे या त्याला 3 गोष्टी प्राप्त होतात. रावणाला धन प्राप्त झालं किती शुद्ध कांचनाचे 7 कोटी. रावणाला मान मिळाला आजही त्याचं नाव निघतं. रावणाकडे बल किती होतं 33 कोटी देवबंदी शाळेत टाकले. आपल्याकडे तसं आहे का. म्हणून सांगतो रावण भल्या पहाटे उठायचा. हो स्नान त्रिकाल संध्या करण्यासाठी रावणाची लंकेचं माहेरघर मेन शहर कोलंबो शहरात रावणाचा वाडा आहे. आणि त्या रावणाच्या वाड्यात आजही तळघर आणि त्या तळघरात शिवलिंग बसवलेलं आहे देवा हो. एवढं मी तुम्हाला काय सांगतो हेच मला कळत नाही. मला सांगायचं नाही मी पुढे चालतो. चला आता दुसरं रामायण कोणी लिहिलं बरोबर आहे ना. काय सांगता येईल दुसरं रामायण कोणी लिहिलं. अरे बोला की दुसरं रामायण सांगितलं ना आता मी पुलस्ती ऋषींनी. तिसरं रामायण कोणी लिहिलं राम येऊन गेल्यानंतर लिहिलेलं रामायण तुलसी रामायण. पहिलं वाल्मिकी रामायण दुसरं पुलस्ती रामायण तिसरं तुलसी रामायण हे 3 रामायण मेन आहे. त्यातलं पहिलं रामायण लिहिणारा लेखक काय नाव त्याचं बोला ना. हा वाल्मिक. हा म्हणजे वाल्मिक म्हणजे वाल्या कोळीच ना का हो. हा का वाल्मिक शेठ वाल्या कोळी बरोबर ना. मग पहिलं रामायण लिहिणारा वाल्या कोळी. इकडे लक्ष दे. पहिलं रामायण लिहिणारा वाल्या कोळी. इमानदारी सांगा साधू होता का डाकू होता. डाकू. पहिलं रामायण लिहिणारा वाल्या कोळी. साधू होता का डाकू होता प्रकाश बुवा. डाकूच होता यात शंका नाही. पण एक बोलू का त्या काळात डाकून लिहिलेलं रामायण आजच्या चांगल्या साधूला कळत नाही हे दुर्दैव नाही का. काय म्हणणं आहे रामायण लिहिणारा डाकू आहे
रामायण लिहिणारा डाकू आणि डाकून लिहिलेल्या रामायणावर चिंतन करणारा साधू याचा सरळ अर्थ आहे आजच्या साधूपेक्षा त्या काळात ते डाकू सुद्धा. हा ते पुढचं तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो काय याची त्याची लांबी रुंदी काढायचा प्रयत्नपेक्षा आहे ना, बुरा देखन में गयो बुरा मिला नहीं कोई. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं बुरा देखन में गयो बुरा मिला नहीं कोई. जब घट भीतर देखी आंख से मुझसे बुरा नहीं कोई. जगात सर्वात वाईट कोण आहे त्याच्यात पहिला नंबर आपला लावा आणि चांगलं काम करत राहा, देवाचं नाव घेत राहा. ज्या मुखी निदान पांडुरंग, देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा प्रभूच्यांनी समर्पण करतो. आज ज्यांचा अमृत महोत्सव सोहळा आहेत माननीय गणपतराव शंकरराव पाटील नवले साहेब, मी नानांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. चंद्रभागा मावशीला बघा, चंद्रभागा मावशीचं कुकू, हा तो लुगड्याचा पदर आणि आपल्या बबलीची जीनची पॅन्ट पहा. आता संस्कारशील मावल्या जरा अवघड आहेत म्हणून चंद्रभागा मावशीला नानांना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो. नाना, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, पण वेळ जर आली तर मी माझं आयुष्य सुद्धा तुम्हाला दान करील, यात काही शंका नाही. हो, ही पुण्य माझ्या विठुरायाच्या चरणावर समर्पित करून त्या बदल्यात आमच्या गणपतराव नाना नवले, आमच्या चंद्रभागा मावशी नवले, त्यांचे पुत्र भाऊसाहेब पाटील, शरद दादा, सचिन दादा, या तिघा भावांना, या नवरा बायकोला भगवंता यांच्याकडनं जन्मोजन्मी भगवत कार्य घडून घे, चांगलं काम घडून घे एवढं मागणं मागतो. या ठिकाणी आलेले माझे मित्र आदरणीय शिवाजी आप्पा चुंबळे. आप्पा, तुम्हाला पुढील प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा, पण तब्येतीची काळजी घ्या आप्पा. हा, आप्पांनाही धन्यवाद देतो. इथं आलेले आमचे गोपालराव लहांगे साहेब, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण अण्णा पाटील, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांनी मला इथं बोलवलं आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बंधुराज भेजेकर पाटील, सोमनाथ पाटील भेजेकर, मी त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद देतो. नाना, पुनश्च पुढील प्रवासासाठी माझ्या रामकृष्ण हरी मंदिर संस्थांतर्फे मी तुम्हाला अनंत शुभेच्छा देतो. तुमचं जीवन मंगलमय हो ही कामना माझ्या विठुरायाकडे करतो. भावानो, बोलण्याच्या ओघात जो कीर्तनकार 2 तास बोलतो तो थोडंसं चुकतो. कदाचित चुकलो असेल तर सर्वांसमोर उदात्त अंतकरणाने कान धरून क्षमा मागतो. जे योग्य असेल ते घ्या, अयोग्य माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा. कदाचित अयोग्य सोडलं आणि जर योग्य घेतलं तर निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी माझे मित्र आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज सुरशे, प्रकाश महाराजांना आम्ही त्या काळात स्टुडिओला गायला जायचो. कॅसेट बरं का, उलट चालतं. आम्ही शिवरंजनी स्टुडिओला गेलो, कॅसेट माझी काढायची कुणाल म्युझिकला, आणि माझी रेकॉर्डिंग चालून त्यांनी यांचा आवाज ऐकलो, त्यानं मला बाजूला केलं, यांना मध्ये घेतलं. अरे म्हणलं येतं, खेळच झाला जरा. आमचे जाधव बाबा, माझे मित्र लहानसे मोहन महाराज पगार, त्यांना धन्यवाद देतो. आमचे जाधव महाराज, भूषण महाराज तब्येतीची काळजी घ्या. हां, खूप छान वाजवतो. भूषण महाराज टाळी वाजवा एकदा. छान. सानप महाराजांच्या तुम्हाला अंतकरणाच्या शुभेच्छा. काही मला तुमच्याकडून स्वार्थ नाहीत बरं का, पण खरंच इथून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं जीवन अतिशय मंगलमय हो ही कामना पांडुरंगापुढे करतो. सर्व टाळकऱ्यांना धन्यवाद देतो. आमचे पांडुरंग महाराज खाली बसले, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे बाबांचं नाव शांताराम महाराज बोडके. अरे हा, शांताराम बाबा बोडके का? अरे काय बोडके चुमले. समाधान दादा, हां राहुल साळुंके ते लय बडे महाराज आहेत. हां, माहिती आहे मला सर्व. तुम्ही मला काय सांगितलं, साळुंक्याच्या गालावर आली नव्हती माय. हे पुरे केस ढवळे महाराज, मी फक्त काळे करेल म्हणून तुम्हाला कळेल का बाप्पा. हां, सर्वांना अंत साळुंके महाराज, समाधानाला तुम्हाला धन्यवाद बरं का. तब्येतीची काळजी घ्या, तब्येतला भारी हेल्थ इज वेदा. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा, मुखाने मंगल विठ्ठलाच भजन करू आणि 1 मिनिटात सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पार कुमाये
ओ बार पुमाये ओ बार ओ बार पुमाये ओ बार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अंगनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अंगनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया बाई ज्ञान सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती बोला 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 महाराज बोला निवृत्ती निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई हरी ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज रे नाना नाना वर या ना एक मिनिट फक्त. आदरणीय हरिभक्त परायण हा तुमच्या मिशा संभाजी महाराज सारखे जेव हो हा ना काहीला मिशा ठेवायची लाज वाटते हा संपतराव पाटील नवले असं आहे ना हो वा वा संपतराव तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आता नका हार घालू राव वाकलो मी बरं का हे काढून घ्या ना कोणतरी राहू द्या काढा का नाही घेतले हा हा शंभर हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 करवेले तैसे केले कटकट वाकडे का नीट देव जाणे तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की जे योग्य असेल ते घ्या आणि मग बाकीचं अयोग्य असेल सोडून द्या. महाराज इथं आलेले सर्व नातेवाईक मंडळ आई आले पा ते दोघांची हा दोघांना ते हार एक हार आलेला आहेत. तर मी परत सांगतो आमचे चंद्रभागा मावशी आणि आमचे नाना या दोघांचं शतक पूर्ण हो ही कामना पांडुरंगाकडे करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी भजन करा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले खोरे वेडी वाकोडे उत्तर नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध तुका मन ज्ञानेश्वरा कपाया करा क्षमा अपराध देव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदुर तुकाराम महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ पवन सुदान बोलोर भाई सब संतन के जे टाळ जमा करा. किरण भाऊ बोलायला सुरुवात कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा या न्यायाप्रमाणे आज आपल्या पंचकृषीतील आणि सरोळ गावातील भूमिपुत्र त्यांचा आज आपण सर्वजण याची डोळा याची देही अमृत महोत्सव या ठिकाणी सोहळा बघत आहोत. असं एक नेतृत्व 1972 मध्ये गावाचं सरपंच या पदाचं त्यांनी अतिशय सुंदररित्या पार पाडलं आणि त्यानंतर राजकीय प्रवास त्यांचा चालू झाला. आणि राजकीय प्रवास पार पडत असताना अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाची आणि प्रत्येकासोबत बोलण्याचं जे काही त्यांचं वागणं आणि त्यांचा प्रत्येकासोबत असलेला स्वभाव अतिशय गोड मनमिळावं असं व्यक्तिमत्व. खरं तर यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ कमी आहे. राजकीय मंडळी अनेक या ठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी आपल्या सर्वांचं पंचकृषीचे भाग्यविधाते
आणि ज्यांचं या पंचकृषीवरती आणि व्यक्तिगत आजचा ज्यांचा अमृत महोत्सव आहे असे आदरणीय श्री गणपतराव पाटील शंकरराव नवले यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पंचायत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शिवाजी आप्पा चुंबळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर या कीर्तनाला साथ करण्यासाठी अनेक गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी काही नावं पुकारतो उपस्थित मध्ये आणि त्यापैकी आदरणीय आप्पा बोलतील. त्यानंतर ज्येष्ठ युवा आपल्याला जे पंचकृषीमध्ये नवे तर या संप्रदायाचे विश्वगुरु श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराज हे संत आहेत आणि त्या त्या संस्थानाचे नवनिर्वाचित असलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू गुरुवर्य हरिभक्तपरायण राहुलजी महाराज साळुंके, एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचे दादांसाठी. तेही या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आणि या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा 1-2 मिनिटांमध्ये नामोल्लेख करतो. आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या वतीनं त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी येऊन शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत. त्याचबरोबर शिवरामजी पाटील झोले माजी आमदार इगतपुरी, लक्ष्मणराव लांडगे संचालक मराठा विद्याप्रसारक, शिवाजी आप्पा चुंबळे, त्याचबरोबर कल्पनाताई चुंबळे. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. ताईंचं एक व्यक्तिगत सांगायचं म्हणजे मत असं, गेल्या 70 वर्षाचा रेकॉर्ड महिला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती झाल्यात म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सर्वांनी. त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. त्याचबरोबर लक्ष्मणरावजी मंडाले, राजाराम धोंगडे, निवृत्ती पाटील जाधव असतील, गोपाळराव लहांगे पाटील असतील, मनोहर पाटील बोराडे असतील, निवृत्ती महाराज कापसे असतील, बबनराव पाटील कड असतील, श्रीमती नाईक मॅडम असतील, PI तालुका पोलीस स्टेशनच्या PI साहेब असतील, त्याचबरोबर शिवराम पाटील भागवत असतील, शरद पाटील फडोळ नगरसेवक असतील, भाऊसाहेब पाटील खांडबाले चेअरमॅन सेंट्रल गोदावरी बँकेचे, सदुभाऊ पाटील पालखेडे असतील आणि त्याचबरोबर आमचे समाधान पाटील चुंबळे महाराज हे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उत्तमराव पाटील खांडबाले आहेत, पांडुमामा आहेत आणि नजर चुकीनं जर कोणाचं नाव राहिलं असेल संपत पाटील काळे अण्णा महाराज आहेत. या ठिकाणी आपण सर्वच जण गणपतराव पाटील नवले यांच्यावरती प्रेम करणारे व्यक्ती आहात सर्वच जण. जो मान प्रत्येकाला आहे तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला या ठिकाणी दिला जाईल. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी आप्पांना विनंती करतो की आप्पा आपण 2 मिनिटं गणपतराव पाटील नवले यांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना 2 मिनिटं शुभेच्छा द्यावेत अशी मी सर्वांना विनंती करतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्यांचा वाढदिवस आहे, 75 वर्षे त्यांचे पूर्ण होतात, परंतु सारोळ हे सगळंच गाव आमच्या नात्यागोतेच आहे. परंतु त्यामध्ये गणपतराव जेव्हापासून सरपंचाच्या स्पर्धेत होते तेव्हापासून मी सतत त्यांना सहकार्य करीत राहिलो. कारण गणपतराव असा माणूस आहे का तो एखाद्याबरोबर जोडला तर तो पुन्हा त्या माणसाशी संबंध खराब न करणारा माणूस आहे. ते संबंध तो वाढवतच जातो. म्हणून गणपतरावचा हा 75वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यामध्ये सर्वच मान्यवर इगतपुरी तालुक्यातले, नाशिक तालुक्यातले अनेक नातेवाईक त्यांना भेटून गेलेत, काही बसलेले आहेत. तर गणपतरावच्या विचारसरणी कधी कोणाची इकडं तिकडं लावालावणी केली किंवा कोणाची भानगड होईल तर तिला जाऊन गणपतराव न्याय निवाडाच करतील अशा पद्धतीचे त्यावेळेस ते 20 वर्ष सरपंच राहिलेले. म्हणून तर आता त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांनी पुन्हा त्या गोष्टीकडे पायसुद्धा दिला नाही आणि बघितलंसुद्धा नाही, मुलांनाही नाही नातवांनाही नाही. म्हणून गणपतराव ज्या पद्धतीनं वागत गेले तसं सर्व गावामध्ये तिकडं खूप व्यवसाय वाढलेला आहे. आणि प्रत्येकानं हा विचार करायचा आहे का तुम्ही गणपतरावचा विचार करा का कशा पद्धतीने कोणी किती श्रीमंत हो त्यांना कधी त्याच्याबद्दल दुःख होणार नाही. म्हणून गणपतरावशी आपले सातत्यानं निगडीत संबंध राहतात. आमच्यासाठी तर खूपच काही केलेले आहे. आपाही जमीन घ्या, आपत्ती जमीन घ्या, म्हणजे असा न स्वार्थी माणूस. म्हणून आज गेले 40-45 वर्षापासून
ते माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत आहे. म्हणून या दोघाही नवरा बायकोला वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं जावं. त्यांची तिन्ही मुलं, त्यांचा नातू हा देखील एक चांगला पैलवान आहे. आणि हे कुटुंब किंवा गणपतराव ह्या प्रत्येक गावातल्या माणसानं त्याचा आदर्श घेतला पाहिजे. पैसे येतात जातात, परंतु समाजाच्या हृदयामध्ये घर करून बसणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून गणपतरावांनी आज हा कार्यक्रम या सगळ्या इलोळीतील, पंचक्रोशीतील सगळ्याच लोकांनी त्यांना सांगितलं का तुमची 75वी साजरी करा. आणि म्हणून त्यांची 75वी आज इथं साजरी होत आहे. तर मी बोलणाऱ्या वक्त्यांना थोडी विनंती करतो की आम्ही त्यांचा सत्कार करून घेतो, म्हणजे मग तुम्हाला मोकळं बोलायला. विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणीजन, शीलवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, परमार्थी क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आलेले आहेत. महाराजांनी संतांच्या विचारांचं अमृतवाणी आपल्या मनाच्या मनोभूमीवरती अतिशय कुशल रीतीने पेरली. हा कार्यक्रम संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय निवृत्ती पाटील जाधव या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांचे मित्र, सर्वांचे नातेवाईक, गणपतराव नवले यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे हा वाढदिवस साजरा करीत असताना एक 10-15 दिवसापूर्वी सर्वच मित्रपरिवार आणि त्यांच्या कुटुंबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा साजरा करण्यामागे आग्रह केला. या ठिकाणी हरिभक्तपरायण सानप महाराज यांच्या अमृततुल्याच्या कीर्तन सेवेतून या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे. परंतु आता या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी संयोजकांनी बी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावर बोलवलं. सानप महाराज बोलले, यानंतर आप्पाही बोलले. आप्पांनी त्यांचा या ठिकाणी भरभरून या ठिकाणी त्यांच्या शब्दातून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. मग आता आप्पांनी सांगितलं की गणपतरावांशी एकदा माणूस जोडला की माणूस तुटत नाही. हे आम्ही सुद्धा या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे. जसं आप्पांचं आणि गणपतरावांचा जवळून संबंध आला तसा गणपतरावाचा आणि आमची पहिली ओळख त्यांची आंबे शटर गाडी आणि पेरू घेऊन त्या ठिकाणी घोटीच्या बाजारात ज्यावेळी यायचे त्यावेळेसपासून या ठिकाणी आम्ही गणपतरावांना खऱ्या अर्थानं ओळखतो. शेतीमध्ये प्रगती करीत असताना व्यवसायामध्ये गेले, व्यवसायामध्ये त्यांनी खूप मोठी प्रगती केली. आज मुलं नातवंड ह्या ठिकाणी शिकतायत, प्रगती करतायत. व्यवसायाबरोबर कुटुंबाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम गणपतरावांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करीत असताना मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपलं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. आणि खऱ्या अर्थानं मग बाबांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांची 100री या ठिकाणी साजरे करण्याचा योग पुन्हा बाबांना जसा येवो तसं आपल्याला सगळ्यांना येवो. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं, इगतपुरी तालुक्यातील सर्व नातेवाईकांच्या वतीनं, मित्रपरिवाराच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर इगतपुरी मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आदरणीय गणपतरावजी नवले साहेब हे सारोळ येथील प्रतिष्ठित शेतकरी. मी आमदार 1945 साली होतो, त्यावेळे गणपतरावजी सरपंच होते. आणि क्वारीचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला
कलेक्टरने ज्यावेळेस नोटिसा दिल्या तो दंड कमी करण्यासाठी आमचे नेते रामचंद्र पाटील जाधव आणि राजाभाऊ धोंगडे तो खरं तर आपल्या हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या संपूर्ण संस्कारांचं रीतीचं सर्व पालन करून या ठिकाणी आदरणीय अण्णांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. हे करीत असताना वयाच्या 70 सर्वांचं भाग्य आहे. या ठिकाणी आदरणीय अण्णांचं यांनी यावं आणि व्यक्त व्हावं. तरी साजरी होते. अध्यक्ष कोण होतं कार्यक्रमाचं? डायरेक्ट का? मागच्या वेळी काय झालं याकडे पाहून असं वाटतं का होईल तसं, आणि सगळेच ग्रामपंचायतीचं नेतृत्व असेल, पंचायत समिती असेल, सहकारात असेल, सगळंच आता म्हणजे विल्लोळी असेल, सारोळ असेल, राजोळ असेल, पिंपळद असेल, गवळाणा असेल, या पंचक्रोशीमध्ये दांचा शब्द म्हण पुण्याईचा हा उभा डोलारा सारुळच्या नशिबीला का शब्दावर अख्खं गाव गोळा होत. 76 वरीस हे जणू सोन्याचं पान उलगडलं. अमृत महोत्सवी कौतुक आज नभाला भिडलं. पद घेऊन विकासाचं तोरण बांधलं. रानात राबल्या वाणी गावाला कष्टाने सजवलं. पाटलांनी शब्दाला पाळलं अन माणसांना जिंकलं. पाटलांवर ठेवले गोरगरिबांच्या डोऱ्यातील अश्रू ज्यांनी पुसले. न्याय निवाडा साठी कोणावर अन्याय नाही झाला. दादांचा शब्द म्हणजे गावचा आदरण सोहळा. सहकार असो की व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरडे पाप ज्ञानदेव माय बाप. आज या ठिकाणी या पवित्र प्रांगणामध्ये ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे असे आपले सर्वांचे लाडके सुपरिचित आदरणीय गणपत नाना नवले आज या 75वी त्यांची मोठ्या दिमाखात, आनंदात आणि उत्साहात त्या परिवारातर्फे या ठिकाणी संपन्न होत आहे. पूर्णपणे आयुष्य जगत असताना आपलं 75वी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या उत्साहाने साजरी व्हावी हा खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यात कमवलेल्या खरी श्रीमंती आहे. वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, स्वामी समर्थ परिवार, जय बाबाजी परिवार, सर्व परिवाराला सोबत घेऊन आपल्या कुटुंबालाही सोबत घेऊन ज्यांनी अत्यंत उल्लेखनीय असं काम केलं. समाजसेवा, राजसेवा, राष्ट्रसेवा, शिक्षण सेवा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचे योगदान आहे. अत्यंत मनमोळावू आणि आनंदी स्वभावाचे असे आदरणीय दादा आज 75 वर्षाचे झालेत. आणि त्याचबरोबर आमच्या मातोश्री चंद्रभागा आई या दोघाही दाम्पत्याने संपूर्ण नातं परिवार जपला, जोपासला आणि सांभाळला. प्रत्येकाचं लग्न कार्य त्याचप्रमाणे सुखदुःखात सहभागी झालेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं अनमोल असं योगदान होतं. आदरणीय श्री आपल्या पंचकृषीचं वैभव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचे सभापती, असे अनेक ज्यांनी पद भूषवलेत असे दानशूर व्यक्तिमत्व श्री शिवाजी आप्पा चुंबळे यांच्या माध्यमातून आदरणीय गणपत दादांचा परिचय झाला. त्याचबरोबर दादांची असलेली आध्यात्मिक ओढ आणि त्यांची असलेली जिव्हाळा हा अत्यंत उल्लेखनीय होता. आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना त्यांची तीनही मुलं आदरणीय भाऊसाहेब साहेब, शरद भाऊ, सचिन भाऊ
या तिघाही मुलांना खरोखर धन्यवाद द्यावा लागेल, कारण आपल्या आईवडिलांबद्दल एवढी कृतज्ञता, एवढी आपुलकी, एवढा स्नेह आपण जिवंतपणे त्यांच्या डोळ्यासमोर करत आहात. खऱ्या अर्थाने जिवंत रूपी मिळाले तुम्हाला हे आशीर्वाद आहेत. कारण हल्लीच्या काळामध्ये मुलं आपल्या आईवडिलांकडे बघत नाही. त्या काळामध्ये आदरणीय तिघाही मुलांनी महाराजांनी मग सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पदाप्रमाणे आणि त्यांची मुलगी या सर्वांनी दादांवर खूप प्रेम केलंय. एकत्र परिवार सांभाळत असताना दादांनी सर्वांना सांभाळून घेतलं आणि हा कार्यक्रम आज आपल्याला दिसतोय. आजची उपस्थिती, या ठिकाणी आलेले सर्व मोठे मोठे लोक, यावरून दादांनी जीवनामध्ये केलेली श्रीमंती त्यांच्या डोळ्यासमोर आज खऱ्या अर्थाने घडते. निश्चित पंढरीचा पांडुरंग वरून बघत असेल, देवालाही कुतूहल वाटेल असा हा सोहळा या ठिकाणी झाला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं, कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानदान घडलं. मी सर्वप्रथम या पूर्ण परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या तिन्ही मुलांचे धन्यवाद मानतो आणि मुलीचेही धन्यवाद मानते. त्यांचं नातू, पंतू हे सर्वांनी खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न केला. आपल्या आजी, आजोबा, पणजोबा, वडिलांबद्दल एवढी कृतज्ञता आहे. म्हणजेच हा परिवार पूर्ण संस्कारक्षम परिवार आहे. कारण परिवाराला संस्कार असेल तर परिवार पुढे जातो आणि एक आदर्श कुटुंब म्हणून समाजात निर्मित होतो. या ठिकाणी मी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने आदरणीय पूजनीय आमचे मार्गदर्शक, आम्हाला पितृतुल्य असणारे गणपत दादा नवले यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. पंढरीचा पांडुरंग त्यांना आणखीन उदंड निरोगी ऐश्वर्य संपन्न आयुष्य प्रदान करो अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो.